मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 066 495. नमस्कार, लोकप्रधानमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत सोलापूर शहरातील कंभर तलाव या ठिकाणी. संध्याकाळची वेळ आहे, तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागं इथे पर्यटक आलेले आहेत, बाहेर गावावरून आलेले आहेत, काही स्थानिक पर्यटक पण आहेत. एकंदरीत सोलापूर शहराचे तापमानही वाढलेले असून राजकारणही वाढलेलं आहे. तर आपल्यासोबत काही युवक आहेत, युवा पिढी आहे, जाणून घेऊया त्यांच्या काय भावना आहेत लोकसेवेबद्दल. सध्या काय वाटतं, इलेक्शन कधी आहे माहिती आहे का? नाही माहिती, इलेक्शन मध्ये आपण एवढं इंटरेस्ट नाही. अच्छा, सोलापूरचे जो उमेदवार कोण आहेत खासदारकीसाठी? काय माहिती. तर सोलापूरसाठी आपले काँग्रेसमधून पंडित शिंदे आणि भाजपामधून राम सातपुते आहेत. काय वाटतं या दोघांकडे? काय आपण एवढं इलेक्शन मध्ये काय नसतं, त्यामुळे आपल्याला माहित नाही. खरंच नाही. मतदान करतो का? नाही. कधी फर्स्ट वोटिंग करणार आहे की अजून केलं नाही? नाही की आले मतदान आहे, पण केलं नाही अजून. म्हणजे काय वाटतं, एक युवा म्हणून कोण विकास केला वाटतं? तेवढं माहित शिक्षणात एज्युकेशन मध्ये विकास झाला असं वाटतं तुम्हाला? नाही. कोण करेल विकास, कुठला पक्ष करेल? काय आता दोन्ही पण सारखे काय सांगायचं, आता कोण करेल काय? भाजप करेल, भाजप विकास केला आहे की काँग्रेसने विकास केला? भाजपने विकास केला. तर समजा तुझा जर कल असं बघत असेल, राम सातपुते की प्रणिता शिंदे? प्रणिता शिंदे. प्रणिता शिंदे म्हणजे काँग्रेस सोबत असेल एक युवा म्हणून. काँग्रेसच का? काँग्रेस का? हा, काँग्रेस. एक युवाने सांगितलेलं आहे काँग्रेस. आपल्यासोबत काही युवक जोडलेले आहेत. तुला काय वाटतं, काय बोलतो? कोणत्या पक्षाने विकास केला? भाजप. भाजप. काँग्रेस नाही केला. भाजपने काय विकास केला असं वाटतं? म्हणजे शाळेसाठी ते शाळेसाठी ते चांगलाच उपयोग केलेला, म्हणजे हे केलेलं आहे त्यांनी. सध्या भाजपा पक्षासोबत सोलापूर शहरामध्ये तर्कवितर्क चालू आहे, जातीमध्ये भांडण लावणं, हे करणं, असे चर्चा चालू आहेत. योग्य वाटतं पक्ष? नाही. अयोग्य आहे. मग एक युवा म्हणून तू कोणत्या पक्षासोबत असेल? भाजप सोबत. प्रणिती शिंदे की राम सातपुते? युवकांची एकंदरीत म्हणणं आहे की राम सातपुते. आपल्यासोबत इथं काही महिला आहेत, तरुणी आहेत. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल, त्यांच्या युवकामध्ये काय प्रेरणा आहेत, काय भावना आहेत, लोकसभेबद्दल विचार करण्याचा प्रयत्न करूया. काय आहेत, एक मिनिट आपण युवा आहात सध्या, एक मिनिट. लोकसभेचा सध्या रणधुमाळी चालू आहे सोलापूर शहरामध्ये. एक आपण तरुणी आहात, युवा पिढी आहात. काय वाटतं, सोलापूर शहरामध्ये कोण विकास करेल? नो आयडिया. इलेक्शन कधी आहे माहित आहे? नाही. उमेदवार कोण आहेत माहिती नाही. सातपुते आणि प्रणितीताई शिंदे. कसं वाटतं, हे दोन उमेदवार कोण बनेल खासदार? ऑफकोर्स सातपुते सर, कारण आम्ही बीजेपी आहे, बीजेपीलाच सपोर्ट करणार आहे, काय बी असू दे. बीजेपी का, काँग्रेस का नाही? काय केलं बीजेपीने, काय केलं म्हणून तुम्ही एवढं प्रोत्साहन देताय? कारण आमच्या फॅमिलीमुळं, फॅमिलीने बीजेपीला सपोर्ट करताय, तर बीजेपी. आम्ही पण बीजेपी विकास केली आपल्या स्टुडंटसाठी किंवा युवासाठी, काय केली? हा, आता जे काय केलंय ते बीजेपीनेच केलं असं आम्ही समजतो. पुढे पण करेल त्यांनी. सध्या मोदी लाट आहे असं वाटतं तुम्हाला? मोदी फॅक्टर चालेल असं वाटतं? वाटतं. तर येणाऱ्या काळात किती लीड नाही राम सातपुते येईल असं वाटतं तुम्हाला? काय एक राम सातपुते की प्रणिता शिंदे? राम सातपुते. बीजेपीला कौल दिलेले आहेत या तरुणी. आम्ही आमच्या घरामध्ये, आमच्या फॅमिलीमध्ये फक्त बीजेपीच होता, त्यामुळं आम्ही बीजेपीला कल आहे. आपल्यासोबत काही तरुण पण आहेत. सर, काय वाटतं, सध्या लोकसभेचा रणधुमाळी चालू आहे सोलापूर शहरामध्ये, काय चर्चा चालू आहे? बोला. चर्चा चालू आहे की बीजेपी येणार का काँग्रेस येणार, हे चर्चा चालू आहे. लोक काय म्हणा लागले, बीजेपी 5-10 वर्ष बीजेपी होती, 5-10 वर्षात ना एवढं लोक परेशान हैराण झाले, सगळं महागाई ते वाढली. आता लोक काय म्हणा लागले, काँग्रेसला वोट द्यायचा असं. बीजेपीला लोक का कंटाळले 10 वर्षामध्ये? सगळंच वाढलं की सर, काय नाही वाढला, गॅसचा रेट वाढला. बीजेपी म्हणते की आम्ही विकास केलेली आहे, रस्ते आणलं, महिलांसाठी आम्ही बँकेमध्ये पैसे जमा केले, देशाचं नाव जगामध्ये नाव केलं. ते लोक सांगायला लागले.
ते मार्केटमध्ये कुठे दिसायला लागलं असं काही दिसायला लागलं ना. अच्छा. ते त्यांचा विचार आहे. लोक काय म्हणायला लागले, लोकांचा काय विचार आहे. बरं. काय वाटतं मग या कोण बनेल खासदार सोलापूरचा? प्रणिती ताई यायला पाहिजे काँग्रेस. आपल्यासोबत काही पोलीस भरतीचे करणारे तरुण आहेत. काय म्हणतो, कमांडो घातलास का? कुठून आला? सोलापूरचा? हा तुळजापुरावरून आलो. तुळजापूरून आलेला आहे. अच्छा, कशासाठी आला? पोलीस भरती करायसाठी. अच्छा, कुठं करतो सोलापूर शहरामध्ये? इथं नेहरू नगर. हा. कशी व्यवस्थित चालू आहे हा का? व्यवस्थित चालू. अच्छा. आता कुठल्या सरकारने तुम्हाला पोलीस भरतीसाठी छान केलेलं आहे? आता बघा सध्या तर आता मोदी सरकारनं चांगलं केलेलं असं म्हणणं माझं काम आहे. कारण त्यांनी अग्निवीर योजना पण चालू केली 4 वर्षासाठी, प्रत्येकाला रोजगार मिळावा असा. पोलीस भरती पण आता गेल्या वर्षी पण ऍड काढली होती, ह्या वर्षी पण ऍड काढली आहे. म्हणजे आता काढले तर ऍड, आता ह्याच्या पुढे पण बघू काय होईल. विकास कोण केलाय? विकास सध्या तर मोदी सरकारनंच केलाय. मोदी सरकार. हा. एक तरुण पिढी म्हणून तू कुणाला वोट करशील? म्हणजे काय कल कुणाकडे आहे तुझा? बीजेपी. राम सातपुतेला बघून करतोय की फक्त डायरेक्टर आपल्या मोदी साहेबांना बघू, फक्त बीजेपी. आपल्याजवळ इकडे पण काही पोलीस भरती करणारे आहेत. एक मिनिट चाचा, एक मिनिट. काय कुठं चाललात? कुठं? मित्रासोबत. कुठला? इथलं सोलापूरचाच का? हा. सोलापूरचा. अच्छा. काय मस्तपैकी फ्रेश होऊन आलास. अच्छा. काय म्हणतो सोलापूरचा कौल काय आहे? राजकारण काय म्हणताय? तर राजकारणामध्ये एवढं इंटरेस्ट घेत नाही. आपलं शिक्षण चांगलं आहे बरं. नाही, आपण नाही तर बघ, देशाचं भवितव्य आहात आपण. 100% तर काय चर्चा चालू आहे? बीजेपीचे ना. बीजेपी येणार का? बीजेपी काय येणार? सोलापूरमध्ये आधीपासून बीजेपी बद्दल एक वेगळं हे आहे, बघण्याचं आहे जरा. त्यामुळे लोक म्हणाले की 10 वर्ष आम्ही बीजेपीला कंटाळू, आता चेंज करायचं म्हणताय. लोकांच्या मनावर तुझं मत कुणाकडे आहे? बीजेपी बीजेपी. कोणी का असू दे, बीजेपी. आधीपासून.